नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 26 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत। यातून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, मनिका विश्वकर्मा। ओके, तर मनिका विश्वकर्मा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब जिंकला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात आपण। बघा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब मनिका विश्वकर्मा यांनी जिंकला आहे। ते जयपूर राजस्थान येथे 18 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित ग्रँड फिनालेत घोषित करण्यात आले आहे। ओके, यांचं मनिका विश्वकर्मा यांचं मूळ ठिकाण आहे श्रीगंगानगर, राजस्थान। ओके, तर लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2, 23वी आशिया प्रशांत प्रसारण विकास संस्था जनरल कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, फुकेत, थायलंड। तर फुकेत या ठिकाणी थायलंड या देशामध्ये ही कॉन्फरन्स आयोजित झाली आहे। ओके, तर बघा याची थीम काय होती, मीडिया फॉर पीपल, पीस अँड प्रॉस्पेरिटी, म्हणजेच याचा मराठीतनं अर्थ होतो लोकांसाठी, शांततेसाठी व समृद्धीसाठी माध्यम। ओके, तर थीम लक्षात ठेवा, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे। प्रश्न क्रमांक 3, ऑगस्ट 2025 मध्ये भारताने 5व्या पिढीचे म्हणजेच 5th जनरेशन लढाऊ विमानाच्या इंजिन निर्मितीसाठी कोणत्या एरोस्पेस कंपनीसोबत करार केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए, सॅफ्रॉन फ्रान्स। ओके, तर सॅफ्रॉन फ्रान्स या म्हणजे फ्रान्समधील ही कंपनी आहे सॅफ्रॉन, या कंपनीसोबत भारताने लढाऊ विमानाच्या इंजिन निर्मितीसाठी करार केला आहे। ओके, तर लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 4 बघा, मेड मी चेंज ही एक लाकडाची मूर्ती आहे, त्यासाठी प्रतिष्ठित ललित कला अकॅडमी पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित केले आहे? तर बघा याचं उत्तर आहे प्रेमचंद्र पुखरामबम। ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर आहे प्रेमचंद्र पुखरामबम। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे। प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण। ऑगस्ट 2025 मध्ये भारतामध्ये अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, VIP प्रश्न आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सर्जिओ गोर। ओके, तर अमेरिकेने नुकतीच भारतामध्ये सर्जिओ गोर यांची नियुक्ती केली आहे। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल सर्जिओ गोर। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, IMDच्या जागतिक प्रतिस्पर्धात्मकता रँकिंग म्हणजेच वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 41वे। तर 41वे स्थान आहे भारताचे कशामध्ये? तर जागतिक प्रतिस्पर्धात्मकता रँकिंग म्हणजेच याला म्हणतात वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स। ओके, या इंडेक्समध्ये भारताचे 41वे स्थान आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती बघूयात आपण। IMD म्हणजे काय आहे बघा, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट च्या वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस रँकिंग 2025 मध्ये भारताचे स्थान 41वे आहे। ओके, ज्यात म्हणजे 69 देशांचा यामध्ये समावेश होता। 69 देशामध्ये भारताचे स्थान 41वे आहे। ओके, तर बघा 2024 मध्ये 39व्या स्थानावर होतं, म्हणजेच भारताचे स्थान जे होते गेल्या वर्षी 2024 मध्ये ते 39वे होते। ओके, त्यामुळे भारताने यावर्षी 2 स्थाने कमी केली आहेत। ओके, तर बघा माहिती लक्षपूर्वक वाचत जावा आणि ऐकत जावा। ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण।
प्रश्न क्रमांक 7 बघा, ऑगस्ट 2025मध्ये कोणत्या अंतरिक्ष संस्थेने IBM सोबत मिळून सूर्या AI नावाचा मॉडेल लॉन्च केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए नासा. ओके, तर नासा जी की अमेरिकेची अंतरिक्ष संस्था आहे, ओके, तिने सूर्या AI नावाचा मॉडेल लॉन्च केला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. गव्हर्नन्सवरील 28वी राष्ट्रीय परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. ओके, तर ऑप्शन बी मध्य प्रदेशमध्ये गव्हर्नन्सवरील 28वी जी राष्ट्रीय परिषद आहे ती आयोजित केली जाणार आहे. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, आयोजक राज्य म्हणजेच ही बैठक आंध्र प्रदेशमध्ये आयोजित केली जाणार आहे आणि ठिकाण आहे विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशमधलं विशाखापट्टणम येथे ही बैठक आयोजित केली जाणार आहे. ओके, याची थीम आहे एक मिनटं. ओके, याची थीम आहे विकसित भारत सिव्हिल अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, थीम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आहे जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट या नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन ए कंचन चक्रवर्ती. ओके, तर कंचन चक्रवर्ती यांनी जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट या नावाचे पुस्तक लिहिले आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे चर्चेत असणारे रॅम्पेज मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी इस्रायल. तर इस्रायलने रॅम्पेज मिसाईल विकसित केली आहे. ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण या रॅम्पेज मिसाईलबद्दल. रॅम्पेज मिसाईल ही एक एअर टू सरफेस म्हणजेच हवाई ते भूभागावर मारक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ओके, एअर टू सरफेस मिसाईल आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि IMI सिस्टीम यांनी संयुक्तपणे हे मिसाईल विकसित केले आहे. याची गती आहे ती ध्वनीपेक्षा जास्त वेग आहे याचा, म्हणजेच हे सुपरसॉनिक मिसाईल आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला ओके विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न संपले आहेत. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.